दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या सवलतींची अंमलबजावणी करून दिलासा द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन इचलकरंजी प्रांत कार्यालयाला देण्यात आलं। राज्य शासनाने जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तूट, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे। दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्यात। या सवलतींची अंमलबजावणी तातडीने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन इचलकरंजी प्रांत कार्यालयाला देण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, शहाजी भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, अनिल डाळ्या, मनोज हिंगमेरे, पांडुरंग म्हातुगडे, दीपक पाटील, उमाकांत दाभोळे, अण्णा आवळे, महेश पाटील आदी उपस्थित होते।